नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी चॉकलेटची रेसिपी। एकदम साधी सोपी सिंपल अशी रेसिपी आहे। ते कसे बनवते मी तुमच्यासोबत शेअर करते। लहान मुलांसाठी पण एकदम चांगला आहे, हेल्दी पण आहे। त्याच्यामध्ये गूळ पावडर पण नाही आणि शुगर पण नाही आहे, एकदम 3 इन्ग्रेडियंट्सनं बनलेलं आहे। त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फुटाणे घेतलेलं आहे, थोडंसं रोस्ट करून घेतले, रोस्टेड फुटाणे घेतलेले। त्यानंतर त्याच्यामध्ये खजूर घेतलेला आहे, खजूर आणि त्यानंतर कोको पावडर घेतलेले आहे। हे 3 इन्ग्रेडियंट्सनंच आपण आता चॉकलेट बनवायचं आहे। तर ते आता मी सगळे पेटून लावून मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता हे बनवून घेतलेलं आहे मी, असं हे मळून घेतलेलं आहे चॉकलेटला। त्यानंतर आता मी आईस्क्रीमचा डबा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते मिश्रण आहे ते लावून घेतलेलं आहे। त्याचे मी त्यानंतर एकदा मिश्रण लावून घेतले, त्यानंतर त्याच्यामध्ये बदाम पावडर लावून घेतलेलं आहे। त्यानंतर सेकंड टाईम पण मी ते मिश्रण सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे डब्याला आणि त्याच्यावरून लेयर करून बदाम पावडर घातलेलं आहे आणि त्यानंतर चमच्याने व्यवस्थित मी दाबून घेतलेलं आहे त्याला। त्यानंतर मी डार्क मिल्क चॉकलेट घेतलेलं आहे, त्याला पण गॅसवर गरम करून मी त्याचं मेल्ट करून घेणार आहे। कॅडबरीला व्यवस्थित असं मी मेल्ट केलेलं आहे आणि ते आपण जे मिश्रण घेतलेलं आहे त्याच्यावर मी व्यवस्थित ते कॅडबरी मेल्ट करून घेतलेलं ते मी सगळीकडे असं व्यवस्थित लावून घेणार आहे। बघू शकताय मी अशा प्रकारे सगळीकडे लावून घेतलेलं आहे। एकदम छान आहे, लहान मुले पण आवडून खातील। तुम्ही पण एकदा घरी ट्राय करू शकता, विकत खायला लागतच नाही, एकदम लहान मुले पण आवडीने खातील। त्यानंतर ते सगळं मी लावून घेतल्यावर त्याच्यावर आणि थोडंसं मी बदाम पावडर आणि परत लावून घेतलेलं आहे, त्याचे पण लेयर बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर मी फ्रीजरमध्ये मी आता 1 तास ठेवणार आहे, बरोबर 1 तास ठेवलेलं आणि 1 तासाने मी काढून बघितलेलं आहे तर व्यवस्थित झालेलं आहे। तिथं दक्ष बघा आमचा किती एक्सायटेड आहे खाण्यासाठी, त्याला कधी एकदा मिळालं असं झालेलं आहे बघा। तो पण असं आवडीने खात आहे, त्याला पण खूप आवडलेलं आहे हे चॉकलेट। बघा माझं चॉकलेट अशा प्रकारे बनलेलं आहे। तुम्ही पण एकदा ट्राय करू शकताय जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला। जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।